नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. अक्कलकोट माझं माहेर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वामींची सर्व सेवा करून बघितली, जे जे सांगितली ते करून बघितलं, परंतु काहीच फळ मिळालं नाही. प्रश्नांची उत्तरेच मिळाली नाही, तर किंवा इच्छाही पूर्ण झाल्या नाही. तर तुम्ही आता स्वामींचे 3 गुरुवार करून बघा. मनामध्ये तर विश्वास ठेवून, मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हे 3 गुरुवार करायचेच आहेत. हे 3 गुरुवार तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने केले तर तुमच्या इच्छा पूर्ण नक्कीच होतील. तर स्वामी प्रसन्न नक्कीच होतील. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. मित्रांनो, फक्त 3 गुरुवार आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात. हा एक गुप्त व्रत आहे, जो श्रद्धेने केल्यास कोणतीही अडचण सुटते, मागितलेलं मिळतं. तर मित्रांनो, पहिल्या गुरुवारापासून किंवा तुम्हाला जेव्हा वाटतं त्या गुरुवारापासून या व्रताची सुरुवात करा. तुम्हाला करायची आहे आणि अनुभव घ्यायचाच आहे, तर तुम्हाला 3 गुरुवार हे व्रत करायचेच आहे. कोणत्याही गुरुवारी काही अडचण, सुतक किंवा काही प्रॉब्लेम आली तर मग तुम्हाला नवीन 3 गुरुवार करावे लागतील, हे लक्षात घ्या. 3 गुरुवार करताना तिन्ही गुरुवारी उपवास करायचा. फलाहार तुम्ही करू शकतात आणि संध्याकाळी रात्री स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात. झालं. उपवास कसा करायचा तर आणि नियमाचे पालन. नियमामध्ये तुम्ही व्यसन, मांसाहार यातील गुरुवारमध्ये करायचंच नाही. आता तुम्हाला करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं, अंघोळ करायची, स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामीसमोर स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे 7 अध्याय वाचायचे आहे. पहिल्या गुरुवारी 7 अध्याय वाचल्यानंतर स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप 3 माळ करायचा आहे. हे पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी आणि तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय वाचायचे आणि 3 माळ स्वामींचा जप आणि शेवटच्या गुरुवारी शेवटचे 7 अध्याय वाचायचे आणि श्री स्वामी समर्थांचे जप 3 माळ एकूण 21 अध्याय असतात. पण 7 त्रिक 21 असे अध्याय असतात. तुमचे पूर्ण होतील आणि 7 अध्याय वाचल्यानंतर 3 माळ स्वामींचा जप करायचा आहे. हे 2 गोष्टी तुम्हाला सेवेमध्ये करायच्या आहेत. उपवास करायचा. कोणाबद्दल वाईट विचार, वाईट व्यसन, वाईट संगत करायची नाही. शेवटच्या गुरुवारी अन्नदान करा. कोणाला जेवण खाऊ घाला, कोणाला अन्न जाऊन द्या. स्वामींच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामी दर्शन घ्या. अशा रीतीने सोप्या सरळ पद्धतीने तुम्ही ही सांगितले हे उद्यापन किंवा हे पारायण करू शकतात आणि शेवटच्या दिवशी उद्यापन सोप्या रीतीने करायचे आहे. तर फक्त चांगला आहार घ्या, फलाहार करा, रात्री उपवास सोडा. फक्त एकच गुरुवारी म्हणजे तिन्ही गुरुवारी उपवास करायचे आहे. आठवडाभर किंवा पूर्ण 21 दिवस उपवास करायचे नाही. तर तुम्ही नक्की मित्रांनो हे 3 गुरुवार करून बघा. चमत्कार होता. आपल्या मनात विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. करून बघा आणि विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना धन्यवाद.